आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. मागच्या काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा दौरा झाला आणि त्यानंतर 2 दिवसात तुमच्यासोबत असलेले प्रवीण माने निघून गेले आणि आज तुम्ही आता त्यांना धक्कातंत्र दिलेले. अनेक ठिकाणी अनेक दिग्गजांचा या ठिकाणी प्रवेश झाला. प्रवीण मानेंचा खूप मोठा व्यवसाय आहे, दुधाचा व्यवसाय. तुम्ही जर व्यक्तिगत त्यांना विचारलं, इथं असणाऱ्या व परिसरातल्या शेतकऱ्याच्या हितासाठी त्यांच्या दूध कंपनीला कुणी मदत केली, तर खऱ्या अर्थाने ते सांगतील की साहेबांनी मदत केली. साहेबांनी एवढी मदत करून सुद्धा जर त्यांना देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा धमकी देत असतील, हे कितपत योग्य आहे? आता आमच्यासारखे कार्यकर्ते ते धमकीला घाबरत नाहीत, पण प्रवीण भाऊ कुठेतरी घाबरले असं आपल्याला म्हणावं लागेल. तो त्यांचा निर्णय आहे, पण त्यांनी कितीही कुठलाही निर्णय घेतला तरी इथं असणाऱ्या लोकांनी हे जे काही इलेक्शन आहे ते ताब्यात घेतलेलं आहे. त्यामुळे इथं इंदापूर मतदार संघामधून लोकसभेमध्ये जी 3.5-4 लाखाची लीड सुप्रियाताईंना मिळेल, 1 लाखाची लीड इंदापूर देईल असा विश्वास आम्हाला वाटतो. आज सातत्यानं तुमच्या सभा होत आहेत, बारामती लोकसभा मतदारसंघात असतील दौरे होत आहेत, परंतु त्यावरून दादा टीका करतात. याआधी फक्त तुम्ही फॉर्म भरायला यायचा आणि त्यानंतर शेवटची सभा होती, आज तुम्हाला गावागावात फिरायला लागते, अशी टीका सातत्यानं अजित पवार. कोणाला फिरावं लागतंय? सगळ्यांनाच. तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी कुठं बाहेर सभा घेतली? बारामतीमध्येच तर तुम्ही बसून आहात, तुम्ही बाहेर गेला नाही. तुम्ही आज उपमुख्यमंत्री आहात. उपमुख्यमंत्री कशासाठी झालात? विकास करण्यासाठी, लोकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी. एवढे मोठे तुम्ही नेते आहात, आता तुम्ही देशाचे नेते आहात आणि तुम्ही स्वतः बारामतीमध्ये आहात. दादा साहेब अनेक ठिकाणी गेले, साताऱ्याला गेले, तिथे इतरही ठिकाणी गेले, अकलूजला गेले. साहेब अख्खा महाराष्ट्र तिथं फिरत आहेत. आम्ही सुद्धा आज धाराशिवला जाऊन आलो, त्याच्या आधी विदर्भात होतो. आम्ही सगळीकडे फिरतोय. दादा मात्र बारामतीत, आणि ते स्वतः म्हणतायत की आता गावागावात तुम्हाला फिरावं लागतंय. अरे तुम्हीच गाव लेवलला आलेला आहात, ते तुमची चूक नाही. भाजपला तुम्हाला गाव लेवलला आणायचं होतं, हीच तर आमच्या सगळ्यांची भीती होती. त्यामुळे जे भाजपला पाहिजे ते तुम्ही करून दाखवता, हे आम्हाला पटत नाही. पण तुम्हाला जे बोलायचं बोला. लोकांना कळलेलं आहे की भाजप तुमच्या बाबतीत काय करत आहे. तुम्ही साहेबांना सोडलं, हे लोकांना पटलं नाही. लोकांनी आता हे इलेक्शन ताब्यात घेतलेलं आहे. सुप्रियाताई कमीत कमी बारामती लोकसभा मतदारसंघातून 3 ते 4 लाखाने निवडून येतील. तुम्ही असं म्हणताय की भाजपला त्यांना ग्राउंड लेवलला किंवा गाव लेवलला आणायचं होतं, मग हे तुम्ही सांगताय, मग ते त्यांना नसेल का सांगत? त्यांच्या अडचण, त्यांच्या अडचणी असाव्यात. आता तुम्ही मुश्रीफ साहेबांचं जर बघितलं तर त्यांनी तो निर्णय भाजपबरोबर जाण्याचा घेतला नसता तर जेलमध्ये गेले असते. आता वळसे पाटील साहेबांची अडचण काय होती हे आज इथं मी सांगत नाही, कधीतरी नंतर सांगेल. काही प्रमाणात त्यांच्या मतदारसंघामधून जाऊन मी सांगितलं होतं. प्रफुल्ल पटेल साहेबांचं घर ईडीने तिथं लॉक केलेलं आहे. त्यामुळे हे सगळे नेते का गेले आणि दादा कशामुळे गेले हे सगळ्यांना माहिती आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर भाजपचं नाही ऐकलं तर भाजपचे नेते कदाचित या नेत्यांना धमकी देत असावेत. तुमच्या सगळ्या फाईल आम्ही बाहेर काढू, तुम्हाला जेलमध्ये टाकू. त्यामुळे दुर्दैवाने दिल्लीसमोर झुकण्याशिवाय यांच्याकडे कुठला पर्याय राहिला नाही. आणि ही गोष्ट आज बघून आम्हाला नक्कीच वाईट वाटतं. आमची अपेक्षा होती की दादांनी अख्ख्या राज्याचं प्रतिनिधित्व तिथं करायचं पुरोगामी विचाराबरोबर, पण आज ते प्रतिगामी विचाराबरोबर गेलेले आहेत, भाजप बरोबर गेलेले आहेत. आणि सुरुवातीला आम्ही सांगितलं होतं भाजप लोकनेत्याची ताकद कमी करतात. खडसे साहेबांचं तेच केलं, मोठ्या मुंडे साहेबांचं तेच केलं, पंकजा ताईचं तेच केलं, फुंडकर साहेबांचं तेच केलं, तिथं इतरही सर्व नेते त्यांचं केलं आणि अजितदादांचं तेच केलं. आणि मग कुठंतरी आता मोहिते कुटुंबाला योग्य असा निर्णय घेतला, परत एकदा लोकात यायचा आणि लोकांबरोबर लोकांच्या हितासाठी लढायचा आणि साहेबांची तिथं पाठिंबा घेण्याचा. आता दादांनी निर्णय भाजपचा घेतलाय. आता येत्या काळामध्ये भाजप लोकनेत्याचं काय करतात हे या इलेक्शनमध्ये आपल्याला कळेल. तुम्ही आता असं भाषण करताना म्हणाला की मी धाराशिवला गेलो होतो, अजितदादांचे नातेवाईक त्या ठिकाणी आहेत आणि ते भाषणामध्ये असं म्हणाले की दादांनीच आम्हाला भाजपमध्ये जायला. नेमकं काय? अजितदादांनी प्लॅन 2019लाच केला होता भाजपबरोबर जाण्याचा, हे मी म्हणत नाही. त्यांचे जे आता धाराशिवचे उमेदवार आहेत, जे त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांचा मुलगाच तिथं म्हणतो. ते सुद्धा बोलत असताना त्यांनी हे सुद्धा सांगितलं मी खोटं बोलत नाही. मग दादांनी भाजपबरोबर जाण्याचा, पार्टी फोडण्याचा, साहेबांना सोडण्याचा प्लॅन हा 19 मध्ये केला होता.
मग आज दादा अचानकपणे असं का म्हणत आहेत की साहेबांनी आम्हाला काय दिलं, तिथं आम्हाला कुठं संधी दिली नाही. त्यामुळे आज जे दादा बोलतायत ते मग खोटं आहे का? आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही प्लॅन 19ला करता, त्यामुळे तुमच्या मनामध्ये साहेबांना सोडण्याचं हे 19 पासून सुरू होतं, हे कुठेतरी आज सिद्ध होतं. ते सुद्धा सिद्ध कोण करतं तर अजितदादांचेच नातेवाईक सिद्ध करतात. तुम्ही असं म्हणताय की तो प्लॅन 2019 पासूनचा होता, पण 2019 साली देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेतलेली, तर ते काय होतं? तो त्या प्लॅनचा भाग होता? कारण दुसरीकडे असं सांगितलं जातं की साहेबांनीच त्यांना पाठवलं होतं. ते कोण बोलतंय? दादा आणि त्यांचे नेते जे आता भाजप बरोबर सत्तेत गेलेत तेच म्हणतायत ना. मग 19ला जो प्लॅन होता तर महाविकास आघाडीची सरकार आलं, सत्ता आली आणि सत्तेपासून आपले जे नेते तिकडे गेलेले आहेत ते दूर राहू शकत नाहीत. त्यामुळे सत्ता आपण 2 वर्ष भोगूया, सत्ता घेऊया, पदं घेऊया, स्वतःच्या मित्रांना मोठं करूया, असा निर्णय तिथं घेतला असावा. आणि सत्ता गेल्यानंतर आता सत्तेशिवाय आपण राहता येत नाही. जसं पाण्याशिवाय माशाला राहता येत नाही तसं या नेत्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही. दादा सगळेच नेते दादांपासून सगळे. अशी परिस्थिती होती का? मग तुम्ही 2 वर्षानंतर निर्णय भाजपबरोबर घेऊन जाण्याचा तिथं घेतला. त्यामुळे तुमचेच नातेवाईक म्हणतात 19 पासून तुम्ही प्लॅन केलं होतं. मग आज तुम्ही जे लोकांना सांगताय ते खोटं सांगतात असंच आम्हाला म्हणावं लागेल. तुमचे चुलते असतील किंवा तुमचे बंधुराजे असतील, दादांचे भाऊ असतील, ते सातत्यानं बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करतायत. ते आश्वासनं देखील आहेत, पण दुसरीकडे दादा असं म्हणतात की मीच यांचं काम करेल, हे 7 तारखेनंतर तुम्हाला दिसणार नाहीत. कोण दिसणार नाही? जे प्रचार करतायत पुणे त्यांच्या जिल्ह्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, कुठेतरी अलिखित नियम होता. तो सुप्रियाताईंसाठी सुद्धा होता, आमच्यासाठी सुद्धा होता. सुप्रियाताई मात्र आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावा वाड्या वस्त्यांवर त्या जायच्या, अडचणी समजून घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडनं ते सोडून घ्यायच्या. स्वतःचं सरकार असेल तर थोडं सोपं जायचं. विरोधातलं सरकार असताना सुद्धा सुप्रियाताईंनी अनेक कामं त्यांची मार्गी लावलेली आहेत. त्यामुळे ठरलं असं होतं की सुप्रियाताईंनी विषय मांडायचे, विषय तिथं लोकांकडनं समजून घ्यायच्या, लोकांच्या आरोग्यापासून इतर अडचणी शिक्षणापर्यंत सोडायच्या आणि राजकीय यंत्रणा दादांनी बघायची. आणि दादांनी काय केलं तर भाजपबरोबर जात असताना सगळी राजकीय यंत्रणा ते घेऊन गेले. या सुप्रियाताईचं काय चुकलं? भावाली जो शब्द दिला असेल आणि भावाली तो पाळला नाही आज, त्यामुळे सुप्रियाताई कुठेही चुकलेला नाहीत. ताईंबरोबर जनता आहे, लोक आहेत आणि आज आम्ही तिथं लढत आहोत. त्यामुळे आज जे काय आहे आणि त्याच्याचबरोबर ह्याच्या आधी सुद्धा माझ्या वडिलांनी असेल, काकांनी असेल, प्रचार दादांचा सुद्धा केलाय, सुप्रियाताईंचा सुद्धा केलेला आहे. असं वेगळं काय नाही. आज मात्र अजितदादा वेगळं तिथं बोलत आहेत. त्यामुळे हे जे काय चाललंय कुठेतरी दादाच वातावरणाला भावनिक करण्याचा प्रयत्न तिथे करत आहेत. पण मला असं वाटतं की बऱ्यापैकी भाजपबरोबर दादा गेल्यामुळे लोक त्यांच्याबरोबर राहिलेली नाही. फक्त बारामती मतदारसंघातली नाही तर अख्ख्या राज्यातली लोक भाजपच्या विरोधात आहेत. दादांना त्यांच्या विचाराचा खासदार दिल्लीला पाठवायचा आहे. त्याचं कारण आहे की बारामती लोकसभा मतदारसंघात विकासाचे अनेक प्रकल्प करायचे आहेत आणि त्यासाठी केंद्राचा निधी लागणार. सुप्रिया सुळेंनी नाव घेतलं नाही सुप्रिया सुळेंचं त्यांनी, पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी निधीच आणला नाही याला. आता समजा या राज्यामध्ये आणि देशामध्ये जे वातावरण चाललंय भाजपच्या विरोधात, तर तिथं नक्कीच इंडियाचं सरकार तिथे येणार आहे, म्हणजे भाजप विरोधी येणार आहे. राज्यात सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे हे तुम्ही कोणालाही विचारते तिथं सांगतील. मग काय करणार तुम्ही? आणि कितीही तुम्ही काय बोला, केंद्रात पाठवायचं हे करायचं, सुप्रियाताईच केंद्रात जाणार, खासदार त्याच बनणार आणि त्या सुद्धा 3.5 लाख लीडली होणार. त्यामुळे आज त्यांनी काही सांगितलं तर जे लोक आपल्या स्वतःच्या वडीलधाऱ्या व्यक्तीबरोबर तिथं चुकीची गोष्ट करतात, त्यांना अडचणीच्या काळामध्ये सोडून जातात, या लोकांवर आज किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न आता लोकच करायला लागलेले आहेत. 3-4 दिवसापूर्वी किंवा मागच्या आठवड्यात साहेबांनी एक वक्तव्य, दादांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर साहेबांनी सुनेचा तो उल्लेख केला आणि त्यानंतर अजित पवार असं म्हणाले आजच्या सभेमध्ये की 40 वर्ष झालं तरी किती दिवस बाहेरचे म्हणणे. दादांनी काय वक्तव्य केलं होतं की वडिलाला निवडून दिलं, मग मुलाला दिलं, मग मुलीला दिलं. वडील कोण? तर पवार साहेब. मुलगा कोण? तर अजितदादा. आता मुलालेच जर वडिलाला सोडलं असेल हे लोकांना कितपत आवडणार? मुलगा तुम्ही समजता ना, आजोबाला म्हणजे पवार साहेबांना तुम्ही वडील म्हणूनच समजता आणि वडिलाला सोडून आज भाजपबरोबर तुम्ही गेला, हे किती लोकांना आवडले. आणि साहेबांनी आज सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की मी जे बोलत होतो ते वक्तव्य तुम्ही वेगळ्या अंगाने घेतलं. साहेबांचं काय म्हणणं होतं की पवार कुटुंबातली जी लोक आहेत राजकीय दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर ते पुरोगामी विचाराचे आहेत, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहेत.
आणि आज अजितदादा बीजेपी बरोबर जाऊन त्यांनी कुठला विचार स्वीकारला? तो प्रतिगामी विचार स्वीकारला, जो शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधातला विचार आहे. आणि मग तो आमचा विचार नसेल तर राजकीय दृष्टिकोनातून हे बाहेरची लोक झाली आज, आणि त्याच लोकांबरोबर आम्ही आज लढतोय. एवढंच साहेबांना म्हणायचं होतं, तुम्ही वेगळा अर्थ काढून अजितदादाच विषयाला जर भावनिक करत असतील, एका बाजूला तुम्ही म्हणता वातावरण भावनिक करू नका आणि दुसऱ्या बाजूला तुम्हीच भावनिक करण्याचा प्रयत्न तिथं करत आहात, मग कदाचित दादांनी सुद्धा स्वीकारलं असावं. सुप्रियाताईच बारामती लोकसभा मतदारसंघातून 3.5 लाखाली खासदार बनणार आहे आणि तुतारी हे चिन्ह निवडून येणार आहे. आज बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनंदा वहिनींनी फॉर्म घेतल्याचं कळते, नेमकं काय आहे त्याची? तसं नसतं. आपण जेव्हा फॉर्म घेतो तेव्हा 2-3 फॉर्म त्याच्याबरोबर घेत असतो आणि मग आई जी आहे ती ताईंबरोबर अनेक म्हणजे सुप्रियाताईंबरोबर सामाजिक दृष्टिकोनातून तिने ते काम केलंय. त्यामुळे आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो फॉर्म घेतला आहे. बाकी काय नाही, तो ॲडिशनल फॉर्म घ्यावा लागतो, घेतले जातात आणि त्याच पद्धतीचा तो फॉर्म आहे. त्याच्यात दुसरा कुठलाही अर्थ हा काढण्यासारखा नाही. आणि तुम्ही इथं सांगतो आता कुटुंबाबद्दल, आता माझी आई सुद्धा बाहेरूनच आलेली आहे, पण तिला सुद्धा फॉर्म आजोबांनी घ्यायला लावला आणि ती सुद्धा त्याचा भाग आहे. कारण का राजकीय नाही तर विचाराने आम्ही एक आहोत. त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून दादांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून ते आता वेगळ्या विचाराचे झालेत आणि आम्ही सर्वजण पुरोगामी विचाराचे आहोत. त्यामुळे आम्ही एक कुटुंब म्हणून तिथं आज काम करत आहोत. दादांनी काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं की मला कुटुंबात एकटं पाडलं जाईल, माझ्या विरोधात माझी सगळी भावंड प्रचार करतील आणि आज होताना तसंच दिसतंय. दादा चुकीचं बोलले. दादानं एकटं नाही पाडलं, दादा स्वतः एकटे वेगळे झालेले आहेत. अख्खं कुटुंब तिथंच आहे. पवार कुटुंब तसं बघितलं तर 100 लोकांचं आहे, ते तर एकत्र आहे ना, विचाराबरोबर आहे, साहेबांबरोबर आहे. मग दादा आणि त्यांचं जे काकी असतील आणि 2 मुलं हेच वेगळे झालेत, बाकी काय वेगळं झालंय? त्यामुळे निर्णय दादांनी वेगळं होण्याचा घेतलाय. त्यांच्या अडचणी असतील, पण अडचणी तुमच्या व्यक्तिगत असताना कार्यकर्त्यांची हेडसाण कशाला करायची, विचाराची हेडसाण कशाला करायची, नागरिकांची कशाला करायची? त्यामुळे तुम्ही वेगळा निर्णय घेतलाय. त्यामुळे तुम्हाला कुणी एकटं नाही पाडलं, तुम्ही स्वतः एकटा पडण्याचा निर्णय तिथं घेतलाय. आणि फक्त याच मतदारसंघातून नाही, तुम्ही विचार भाजपचे स्वीकारल्यामुळे लोकच दुर्दैवाने आज आपल्याबरोबर राहिलेले नाहीत. त्यामुळे विचार ही जी लढाई आहे ती विचाराची लढाई असं आमचं मत आहे. बारामती पकडा किंवा महाराष्ट्रातले 48 पैकी 35 ठिकाणी तुम्ही निवडून याला असा विश्वास व्यक्त करताय, तुमचे खासदार येतील असं तुम्ही सातत्यानं जाहीर सभांच्या माध्यमातून सांगताय. पण दुसरीकडे सांगली असेल, भिवंडी असेल, हा तिढा आणखीनच वाढत चाललेला आहे. विशाल पाटीलनी अपक्ष फॉर्म भरला. ठीक आहे, आम्ही 48 बोललो नाही, आम्ही 35च म्हणलेलो आहे. त्यामुळे आता हे विषय लवकरात लवकर मार्गी लागतील. त्यामुळे 35 जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा जो काही सर्वे आम्ही काही मित्रांच्या माध्यमातून तिथं करतो, काही अधिकारी सुद्धा परिचयाचे आहेत, ठीक आहे, त्यांनाही आता कुठं कळालं ते सत्ता बदलणार आहे, तेही आम्हाला इनपुट देत असतात. आणि आम्ही जेव्हा लोकात जातो तेव्हा सामान्य लोकांना भेटतो. आज तुळजा भवानी आईचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो, अख्खा महाराष्ट्र तिथं होता, मी कोणालाही काय बोललो नाही. लोकच माझ्यापाशी येऊन म्हणत होते की यंदा तुतारी आणि महाविकास आघाडी. त्यामुळे ते तिथं सांगतात, तिथं कुठेही राजकीय लोक नाहीत. कुणी मुंबईचं होतं, ठाण्याचं होतं, विदर्भाचं होतं, मराठवाड्यातलं होतं, कोल्हापुराचं होतं, कोकणातलं होतं, तिथं नाशिकचं होतं. ते येऊन काय सांगायचं की यंदा भाजपला हद्दपार करायचं. आता लोक जेव्हा हे सांगतात एक आत्मविश्वास वाढतो. पण महायुतीतला महाविकास आघाडीतला तिढा आहे तो काय आहे? सांगलीच्या जागेवरचा असेल, भिवंडीच्या जागेवर 2 विषय आहेत, ते लगेच सुटतील. अहो, आम्ही चर्चेतून मार्ग काढतो. महायुतीमध्ये आदेश येतात, त्यांच्याकडे आदेश येऊन सुद्धा त्यांच्या 2 जागेचा तिढा अजून सुटलेला नाही. तर याच्यावरनं तुम्ही समजा आमच्यात लोकशाही आहे, चर्चेमुळे कुठेतरी अडचण येऊ शकते. ते 2 ठिकाणी त्यांच्यात हुकुमशाही असताना सुद्धा वाद झालाय. म्हणजे हे जे समीकरण आहे महायुतीचं ते कदाचित लोकसभेनंतर टिकणारच नाही असं कुठेतरी दिसायला लागलेलं आहे. उदयनराजेंना तिकीट जाहीर केलं, चांगली गोष्ट केलं, पण ज्या पद्धतीने भाजपने त्यांचा अवमान तिथं केला, दिल्लीला जाऊन सुद्धा 3-3 दिवस त्यांना तिथं वेळ मिळत नव्हता आणि जिथं कुठं काही ठिकाणी त्यांना बसायला खुर्ची सुद्धा मिळत नव्हती. जेव्हा रायगडवर ते गेले होते तेव्हा पूजा भलत्यानीच केले. खरं तर त्यांना तो मान मिळायला पाहिजे होता, तो मान तिथं घेतला नाही. खरं तर मला वाईट वाटतं उदयनराजे साहेबांनी तिथं भाजपबरोबर का गेले प्रतिगामी विचाराबरोबर. तुम्हाला मान सन्मान ते देत नाही तरी तुम्ही त्यांच्याबरोबर जाता. एक कार्यकर्ता म्हणून, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून हे आम्हाला वाईट वाटतं
त्यांच्यावर आमची चीड नाही, पण भाजप बरोबर चीड आहे, भाजपवरची चीड आहे. आणि तिथं चिन्ह जे त्यांनी घेतले ते भाजप आहे आणि भाजपला साताऱ्यामधून सुद्धा तिथं असलेली स्वाभिमानी लोक हे हद्दपार करणार म्हणजे करणार. खूप खूप धन्यवाद. हे होते रोहित पवार ज्यांनी सांगितलं की राज्यातून भाजपला जो आहे तो हद्दपार करून आणि अजित पवारांवर देखील त्यांनी जे आहे ती टीका केलेली आहे. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.